नमस्कार मित्रांनो, इच्छित मनोकामनापूर्तीसाठी केले जाते परिवर्तिनी एकादशीचे व्रत जाणून घ्या व्रतविधी। नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। प्रत्येक एकादशीचे आगळे वेगळे महत्त्व आहे। हिंदू धर्मातील सर्व सणवार, उत्सव, व्रत वैकल्येही निसर्गाशी निगडीत आहेत। 14 सप्टेंबर रोजी शनिवारी परिवर्तिनी एकादशी आहे। ही एकादशी पद्मा एकादशी या नावानेही ओळखली जाते। या एकादशी मागे काय कथा आहे ती जाणून घ्या आणि तिचे व्रत महात्म्य समजून घ्या। या एकादशीची एक विशेष कथा आहे ती अशी: फार पूर्वी सूर्यवंशीय राजा मांधाना याच्या राज्यावर अनावृष्टीचे संकट ओढावले। त्यावेळी त्याने अंगिरा ऋषींना यावर उपाय विचारला। त्या ऋषींच्या सांगण्यावरून राजाने मनोभावे पद्मा एकादशीचे व्रत श्रद्धापूर्वक केले। परिणामी पाऊस पडून दुष्काळाच्या संकटाचे निराकरण झाले। राजा आणि प्रजा सुखी झाली। असे परिवर्तिनी एकादशीचे महत्त्व आहे। हे व्रत करण्यासाठी व्रतकर्त्याने प्रातःकाळी शुचिभूत होऊन भगवान श्री विष्णूंची यथासांग पूजा करावी। पूर्ण दिवसाचा उपवास करून रात्री नामसंकीर्तन करीत जागरण करावे। द्वादशीला इतर एकादशींप्रमाणे भोजन करून उपवास सोडावा। या दिवशी श्रवण नक्षत्र असल्यास या एकादशीला विजया एकादशी असेही म्हणतात। या योगावर एकादशीचे व्रत केल्यास आपल्या सर्व मनोरथांची पूर्तता होते अशी भाविकांची श्रद्धा आहे। या विजया एकादशीच्या मुहूर्तावर वामनाची पूजा करण्याची प्रथा आहे। दुसऱ्या दिवशी अन्नदान करून या व्रताची पूर्तता केली जाते। विष्णू भक्तांसाठी एकादशी हे व्रत म्हणजे एक पर्वणीच असते। त्यामुळे ते नेमाने सर्व एकादशी करतात। ज्यांना उपवास करणे शक्य नसते त्यांनी भगवान विष्णूंची पूजा करावी। तसेच साधा सात्विक आहार घ्यावा। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा अथवा विष्णू सहस्त्रनामाचे श्रवण वा पठण करावे। आपल्या सर्वांवरती भगवान विष्णूंची, स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो। व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।